फ्रेंड्स, तर बघा आज आमच्या मामाचा बर्थडे आणि 60वा बर्थडे असल्या कारणामुळे मी बर्थडेला जात आहे. सो बघा, मामाला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा द्या आणि ब्लॉगमध्ये कंटिन्यू राहा. हॅपी बर्थडे डिअर मामा, हॅपी बर्थडे टू यू. बघू शकता सर्वांनी अग्री युथ फोरमवाल्यांनी आणि मामाच्या फॅमिली मेंबरनी आम्ही सर्व फॅमिलींनी मामाचा 60वा बड्डे सेलिब्रेशन केलेला आहे. कमेंट करून नक्की सांगा कसा वाटला हा ब्लॉग आणि मामाला हॅपी बर्थडे लिहायला विसरू नका. बघा आमच्या पप्पाने गाडी घेतलेली आहे आणि कोणती गाडी घेतलेली आहे ते मी दाखवते. आणि मी झोपून उठले आणि पप्पाने सांगितलं का चल आपण गाडी आणली जरा ब्लॉग काढ. सो चला मी तशीच. बघा पप्पांनी नवीन गाडी घेतलेली आहे आणि पप्पाला कॉंग्रॅच्युलेशन बोला. 4 व्हीलर घेतलेली आहे आणि आम्ही सर्व फॅमिली आहोत. काका आहे, आजी आहे, सर्व फॅमिली मेंबर, काकांची मुलं आहेत आणि सर्वजण आता औक्षण करतील आणि आम्ही पार्टीसुद्धा करणार आहोत घरामध्ये. आणि बघा 4 व्हीलर कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा आणि पप्पाला कॉंग्रॅच्युलेशन व्हिडिओच्या खालती लिहायला विसरू नका. आम्ही स्कूटी पण घेतलेली आहे पण स्कूटीचं ब्लॉग मी काढले नाही. बघा आमचा हाणी पण आहे, ही बहिणीची मुलगी आहे, सर्व बहीण आहे माझी, काकांची मुलं आहेत. ही बघा आजी आणि बहीण फोटो काढते. आणि बघा आमचा आम्ही सर्व मेंबर आहोत. गाडी घेतलेत तर सर्वजण आलेलो आहोत गाडी बघायला. म्हणजे सर्वजण म्हणजे सर्व फॅमिली मेंबर, काका काकू त्यांची मुलं. 2026ला आमच्यामध्ये 2 फॅमिली मेंबर आले आहेत. म्हणजे एक म्हणजे स्कूटी आलेली आहे, दुसरा म्हणजे 4 व्हीलर.
बघा मी आरती करून झालेली आहे. आता काकाची मुलगी ते आरती करते. आणि दादाला हॅपी बर्थडे विश करा. हॅलो मला सनी दादाचा माझ्या भावाचा बर्थडे आणि सर्वांना हॅपी न्यू इयर. मी विश केलं नाही कारण ब्लॉगच स्टार्ट झाला हॅपी न्यू इयर पासून. डायरेक्ट सरप्राईज शिक्षकांना सुद्धा सांगितलेलं नाही आहे. मी डायरेक्ट आलेली आहे आणि आमच्या पिंकीने हा होममेड केक बनवलेला आहे स्ट्रॉबेरी फ्लेवर. म्हणजे ते घरात खूप छान टायमावर बर्थडे सेलिब्रेशन झालेलं आहे. केक तर भरवलेलाच आहे. गोविंदाश्रमची पावभाजी खूप छान असते म्हणून आम्ही पावभाजीकडे इकडेच. बघा दादाचा बर्थडे हॉटेलमध्ये सेलिब्रेशन झालेलं आहे. आणि हा व्लॉग कसा वाटला